व्यासपीठ, जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिक बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पथकाने दिनांक 24 जून रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावत नमूद आरोपी जोसेफ भालचंद्र तेजाळे राहणार रामा अपार्टमेंट हॅपी होम कॉलनी तुळसी आय हॉस्पिटलजवळ पूर्णिमा बस स्टॉप नाशिक हा संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंगच्या मैदानात मुंबई नाका नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले। सदरचा इसमा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक धारदार कोयता जवळ बाळगताना मिळून आला। त्याच्याकडून एकूण 1,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे महाराष्ट्र पोलीस कायदा सन 1951चे कलम 37(1)(3) अन्वये नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, दिलीप सगळे, दिलीप भोई, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, मंगेश जगजाप, जारुदत्त निकम, भगवान जाधव, मंगला जगताप, सविता कदम या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे। आज दिनांक 18/6/2025 महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे तसेच जिल्हा रुग्णालय नाशिकतर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले। शिबिरामध्ये डॉक्टर, नर्सिंग सिस्टर, स्टाफ, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन, सोनोग्राफी विभाग, सिटी स्कॅन विभाग, अधिकारी, स्टाफ वर्ग 4 कर्मचारी, महिला वर्ग 4 कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी या सगळ्यांनी रक्तदान करून जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे 21 बाटल्या रक्त प्राप्त झाले आहे। तरी इतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, आपल्याला जर इच्छा असेल तर आपण रक्तदान करावे। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, आमची सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो। जास्त संख्येने कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्यामुळे आम्ही संघटनेमार्फत जिल्हाध्यक्ष श्री पवीन साळी, जिल्हा उपाध्यक्ष श्री चेतन गुंद्रे, सचिव श्री संदीप दोंदे, कार्याध्यक्ष श्री गुलबीर सिंह चितोळे, कोषाध्यक्ष श्री युवराजी महाजन, ज्येष्ठ सल्लागार श्री सुनील तिवडे, शहर अध्यक्ष श्री अख्तर शेख, शहर उपाध्यक्ष श्री यश उज्जैनवाल, शहर सचिव श्री विशाल वाघ, श्री दीपक ससाने, श्री नटवर पारचे, श्री इस्तियाक शेख, श्री सागर पगारे, टिनू परिहार, श्री सुरेंद्र मोहेकर, श्री प्रवीण मोरे, शहर महिला सचिव श्रीमती टिनू वाघिले, मीनाताई चौधरी, महिला शहर अध्यक्ष रेखा अहिरे, शहर उपाध्यक्ष शिरीन शेख, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेऊन रक्तदान शिबिर योग्य रीतीने पार पाडले। ज्या शूरवीरांनी रक्तदान केले त्यांचे आणि रक्तपेढीमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याबद्दल संघटना मनापासून आभार व्यक्त करत आहोत। महानगरपालिका मालेगाव जिल्हा नाशिक अग्निशमन विभाग प्रमुख संजय पवार यांना अशा भाषेत बोलायचे अधिकार कोणी दिले? त्यांचं तातडीने निलंबन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच लोकसेवक लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत। मालेगाव महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मुजोरपणा या विरोधात प्रशासन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेल का, हा खरा प्रश्न मालेगावकर विचारत आहेत। कोणी दिलं मला पत्र भरायला? पैसे भरायला कोणी पत्र दिलं? हा, मग मी पैसे कोणाच्या हेडवर दिलं? यांच्या पावती जमा करायला मी यांच्याकडे गेलो। पावती जमा करायला आला नाही तू? शांत बोल जरा, आपल्या अवकात मध्ये बात कर। शांत बोल रे, शांत बोल जरा। जाटू, अरे तुझ्या इतका मारायला माझ्याशी अरे पुरे करायचं नाही, तुझ्या आईची गाण तुझ्या अवकात मी बात कर। कुत्र्यासारखा ठोकली ना तुला व्यवस्थित बात करायची, अरे पुरे नाही करायचं। तुझ्या काय बापाचा नोकर नाही बँचोत मी? तू गाळ्यात तुझ्या तुला आत्ता मारेल बँचोत। क्या हो साहब ये? तू माझ्याशी अशी बात का केली? साहब तुम मेरे को क्या देने का उत्तर दे दो, जान दो कोई बात। तू माझ्याशी अशी बात का केली?
तुझ्या काय बापाचा नोकर आहे का? तू आरेपुरे का बरं केलं माझ्याशी? तुझ्या आईचा भोसडा जाऊ तुझ्या नाही तर तू दुसऱ्या साहेबांसारखा कुत्र्यासारखा मारत भ्यायचो मी तुला. तुझ्या आईचा भोसडा माझ्याशी आरेपुरे करायचं नाही भ्यायचो तू. साहब देखो क्या करने का बोलो. तुझ्या आईचा तुझ्या तुला दाब हे का भ्यायचो? इथल्या जमिनीत शेकून घेतल्या याच्या त्याच्या माझ्याशी आरेपुरे केला कुत्र्यासारखा मारत भ्यायचो तू. अबू आझमी हा वेडा माणूस. इम्तियाज जलील. अबू आझमी हा माणूस वेडा असून त्याला एक सवय झाली आहे, काहीतरी वक्तव्य करायचे आणि काही दिवसांनी क्षमा मागायची. त्याच्या मतदारसंघाबाबत बोलावे. गोवंडीमध्ये लोक ड्रग्जचा धंदा करत असून विधानसभेमध्ये काही देणं घेणं नसलेले प्रश्न ते मांडत असतात. औरंगजेबाबद्दलही त्यांनी विधान केलं होतं. त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच बोलायला लावत होते. तेच त्याचे बोलावते धनी आहेत, असे MIMचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होते. आहे त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून. तुम्ही बोलतो कशाला? तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडीमध्ये तुमचे लोक कशा ड्रग्सचा धंदा करत आहे? हे मुद्दे महत्त्वाचे आहे. विधानसभेत याच्या अगोदरचं जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता पहिला दिवस जाऊन त्यांनी तो काही समाजाची देणं घेणं नाही, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे. त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब. आणि त्यावेळीसुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोलले नाही, त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते. बोलके धनी होते त्यांचे. आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे. वारकरी समाज त्या माणसाला इतकं कळत नाही आहे की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके. मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती वेळा ते कव्हर करण्यासाठी गेलो. म्हणजे ते कोणत्या जाती धर्माशी संबंधित वारकरीचं हे नाही असतं. पंढरपूरची यात्रा जी आहे ना त्याच्यामध्ये किती मुस्लिम शेतकरीसुद्धा त्या वारकरी म्हणून तिथे जातात. आणि त्याचा एक इतिहास राहिलेला आहे की शेतकरी लोक सगळ्याला पेरणी करून तिथे जातात, पायी जातात. आणि तुम्ही त्याची तुलना असं करणं म्हणजे आम्ही पण हे निंदाईच करत आहे की जे आज की तुम्ही नमाज अदा केली तर तुमचं पासपोर्ट हे करणार, हे काय नियम आहे का? पण काय आहे की सर्व शहरामध्ये होता, दररोज होता नाही होता. असं काही ठिकाणी आहे की जिथे मस्जिद छोटी आहे. फ्रायडेच्या नमाजच्या वेळी. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बातमी आहे कल्याणमधून। कल्याण रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्याचा आत्महत्येचा तमाशा, पोलीस, कामगार आणि नागरिकांच्या प्रसंगवदनामुळे मोठा अनर्थ टळला। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटीच्या कामावर चढून नशेत असलेल्या एका गर्दुल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली। सुदैवाने पोलीस आणि कामगार आणि नागरिकांच्या प्रसंगवदनामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। या पार्श्वभूमीवर समाजसेविका राणी कपोते यांनी पोलिसांना इशारा दिलाय की जर अशा नशेखोरांवर कठोर कारवाई करून आळा घालण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल। स्थानक परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर इशारा मानला जात असून लवकरच प्रशासनाकडून योग्य पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे। दिनांक 24 जून 2025 सुमारे संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवरील एका गर्दुल्ल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यासोबत त्यांनी मोठं लोखंड देखील खाली टाकण्याचा प्रयत्न केला होता। जर का ते लोखंड खाली पडलं असतं तर हे किती आपल्याला महागात पडलं असतं, कल्याणकरांनी जीव गमावला असता एखाद्याने। तर आमचं एकच वारंवार म्हणणं आहे आणि मागणी आहे की कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि स्कायवॉक येथे मोठ्या प्रमाणावरती प्रत्येकी 100 मीटरवरती CCTV कॅमेरे लावण्यात यावे। जवळजवळ 200 ते 300 कॅमेरे लावण्याची आवश्यकता त्या भागामध्ये आहे। शिवाय त्याचं जे कंट्रोल रूम जे आहे ते पोलिसांकडे, ट्रॅफिक विभागाकडे आणि इव्हन RTO आणि KDMC कडे देण्यात यावं। शिवाय पारदर्शकता नागरिकांना मिळावी याकरता चौकामध्ये याचं मोठ्या प्रमाणावरती स्क्रीनिंग करण्यात यावं, जेणेकरून होणारी जी गुन्हेगारी आहे आणि होणारे जे अनधिकृत आणि अनैतिक धंदे आणि व्यवसाय आहेत आणि त्याचं जे नशेखोर जे नशा करत आहेत त्याचं सेवन जे आहे, कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती आळा येऊन हे नष्टनाबूद करण्यात आपण यशस्वी ठरू। शिवाय हा जो प्रकार काल जेव्हा घडत होता आत्महत्येचा जो तो
नशेडी प्रयत्न करत होता, त्या मुवमेंटला काही नागरिक तिकडे येणारे उभे राहून बघत होते. तर त्यावेळेला तिकडचे जे फेरीवाले होते आणि तिकडचे जे भागामधले जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक होते, गुंड मवाली, त्यांनी लिटरली त्या नागरिकांना धमकवलं, नोकरदार वर्गाला, आणि बोलले की हमको यहाँ से कोई उठा नहीं सकता, पुलिस वाले हमारा कुछ बिगाड़ नहीं सकते, कोई प्रशासन हमारा कुछ कर नहीं सकता करके. तर हे असं बोलून त्यांना धमकवलं. शिवाय राज्यात सुरू असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये महामृत्युंजय जप. 2025 हे वर्ष सुरू झाल्यापासून राज्यात अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. कुंभमेळा दुर्घटना, विमान अपघात तसेच मुंब्रा रेल्वे अपघात यासारख्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतीसाठी एक सकारात्मक उपक्रम कल्याणमध्ये राबवण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महामृत्युंजय जप आणि हवनाचे आयोजन केले आहे. नागरिकांच्या जीवनात स्थैर्य, सुखशांती, दीर्घायुष्य नांदावी यासाठी त्यांनी हा धार्मिक उपक्रम हाती घेतला आहे. कोळसेवाडीतील विठ्ठल मंदिराजवळ स्वामी समर्थ मठाच्या समोर पोटे मैदानाच्या बाजूला हा हवन मोठ्या मैदानाच्या आणि मोठ्या भक्तिभावात पार पडला. या उपक्रमाला नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि श्रद्धावान मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कल्याण शहरातील सर्व नागरिकांना आपण आवाहन केलं होतं की 2025 सुरू झाल्यापासून ज्या घटना किंवा दुर्घटना आपल्या देशात असेल, राज्यात असेल, शहरात असेल होत आहेत आणि त्याच्यात अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेत. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच बघाल तर जसं कुंभमेळ्यामध्ये अनेक चेंगराचेंगरीमध्ये अनेक भक्त त्याच्यामध्ये दगावले. त्यानंतर आत्ताच लेटेस्ट जे विमान क्रॅश झालं त्याच्यामध्ये जवळपास 250 लोक गेली. आणि आपल्या इथे बघितलं मुंब्रा म्हणजे असा कधी अपघात होत नाही, विचित्र अपघातामध्ये 6-7 लोक मृत्युमुखी पडली. आणि अनेक दुर्घटना आपल्या राज्यात असतील, देशात घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी शांती, लोकांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी आणि स्थैर्य लाभण्यासाठी ही आपण महामृत्युंजय जप आणि हवन हे विनामूल्य लोकांसाठी आपण आयोजित केलं होतं. सकाळी 9 वाजल्यापासून हे सुरू झालं आणि अनेक लोक दर्शनाला येत आहेत आणि हवनसाठी बसत आहेत. परमेश्वरचरणी आम्ही हीच प्रार्थना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा 3रा विजय. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतनकुमार साहेबराव भोसले विजयी. 1487 मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय. तावरे गटाचे बापूराव अण्णा गायकवाड पराभूत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात एकूण 17,390 मतदान झालं होतं. यात 673 मते फेटाळण्यात आली, तरी 16,717 मते ग्राह्य धरण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा 3रा विजय. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे 8,494 मते. 1,153 मतांनी नितीन शेंडे विजयी. सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पराभूत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छत्रपती संभाजीनगर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शने. संजयनगर मुकुंदवाडी परिसरातील घरे आणि इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण थांबवावे. बेकायदेशीर बांधकामे पाडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पुनर्वसन यासाठी आज महानगरपालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. संजयनगर मुकुंदवाडी येथील रहिवाशांकडून आज महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढत आंदोलन करण्यात आले आणि विठ्ठल रुक्मिणी टोकन दर्शनाचा काळा बाजार उघड. पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू आहे. आज टोकन दर्शन सुरू असताना काही भाविकांच्या टोकनवर दुसरे फोटो लावून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. मात्र टोकन दर्शनाच्या ऑनलाईन प्रणालीमुळे बोगस टोकन घेऊन आलेले भाविक सापडले आहेत. एकच टोकन दर्शन बुकिंग सुरू करून त्यावर 7 लोकांनी फोटो बदलत बोगस टोकन तयार केल्याने
आढळून आलेला आहे. दर्शन व्यवस्थेत टोकनवर गोलमाल करत झटपट दर्शन घेण्याचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी केला आहे. मात्र भाविकांचा ऑनलाईनमधील गोलमाल उघडकीस आला आहे आणि याच भाविकांवर आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली मंदिर प्रशासनाने सुरू केल्या आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी टोकन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आजपर्यंत आपण पाहतोय की या टोकन सुविधेचा लाभ घेऊन अनेक भाविकांनी दर्शन घेतलं आणि समाधान व्यक्त केलेलं आहे. टोकन बुक केल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये त्या भाविकांना दर्शन मिळालेलं आहे. आज रोजी सकाळी जो 9 वाजताचा स्लॉट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील 7 भाविक ते टोकन पास घेऊन आले होते. व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यामुळं त्या छत्रपती संभाजीनगर पाण्यासाठी महिला चढल्या पाण्याच्या टाकीवर. पाणी प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि यावर उपाययोजना करावी म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षाने मोर्चासुद्धा काढला होता आणि आंदोलनसुद्धा केलं होतं. तरीही शहराचा पाणीपुरवठा काही सुरळीत झाला नाही. आज शहरातील भानुदास नगर परिसरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून काही भागात पाणी येत नसल्यामुळे येथील महिलांनी चक्क क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. गेल्या 10 दिवसांपासून पाणी येत नाही अशी तक्रार यावेळेस महिलांनी केली. पाणी पुरवठा झाल्यानंतर पाणी गढूळ आणि कमी वेळा येतं अशी तक्रार महिलांनी केली. यावर तोडगा काढला नाही तर रास्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली आहे. 3 तास ही सुनावणी पार पडलेली असून या सुनावणीत वाल्मिक कराडच्या आरोपमुक्तीचा अर्जावर युक्तिवाद पार पडला. न्यायालयाने 7 जुलै यामध्ये तुम्ही प्रकर्षाने सांगितलं मकोकासाठी जे पुरावे दिले गेले तर ते पुरेसे नाही आहेत आणि मकोका डिस्चार्ज करावा. काय नेमके मुद्दे होते? कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं आहे. मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आहे आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे. याबरोबर तुम्ही जे इतर जे 2 गुन्हे आहेत खंडणीचा असेल आणि अॅट्रॉसिटीचा असेल ते देखील केज येथील न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या 2 केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं. त्या 2 केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेल्याचं आमचं मत आहे. पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे. याबरोबरच म्हणजे वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांनी सुदर्शन घुले यांचा कुठलाही संबंध नाही असा देखील तुम्ही युक्तिवाद केला. ही वस्तुस्थिती आहे. सुदर्शन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली. सर सविस्तर सांगा जरा. तुम्ही 2 तास तब्बल सगळा युक्तिवाद केला होता. काय काय नाही, झालं होतं? सांगतो काय होतं. काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य आहे. त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत. सर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला ऑफेन्स केलं होतं त्या संदर्भात त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मकोका लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत. आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहेत. तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं. त्याबाबतीत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ॲप्लिकेबल नाही होणार. का ॲप्लिकेबल उदाहरण होतं ते. सिंधुदुर्ग कर्ली नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू. NDRF टीम दाखल. कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहत येणाऱ्या कर्ली नदीत वसोली गावात मानगावमधून शिवापूरला जात असताना कॉजवेवर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली होती. त्या रात्री मानगाव शिवापूर रोडवर असणाऱ्या निर्मला नदीच्या ब्रिजवर 2 इसम आम्ही धुरी आणि सखाराम कानडे हे पल्सर मोटरसायकलवरून जात असताना रात्रीच्या 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची पाण्याच्या प्रवाहामुळे बाईकवरून पडून त्यातील आम्ही धुरी अद्यापर्यंत मिसिंग असून सखाराम कानडे हे रात्रीच मिळून आले असून ते सुखरूप आहेत. तसेच काल रात्रीपासून स्थानिक प्रशासन नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्व रात्रीमध्ये शोध घेत आहोत. आता सकाळी NDRFची टीम दाखल झाली आहे. NDRFच्या टीमच्या माध्यमातून आता शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आपलं नाव आणि पत्ता? मी कुडाळ पोलीस स्टेशन जिल्हा सिंधुदुर्ग API गजेंद्र पालवे. महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने जेरबंद केला आहे आणि याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 22 जून रोजी सायंकाळी 8 वाजता पीडिता महिला सिडको स्टेट बँक चौक ते मेन रोडकडे जात असताना यशवंत व्यायामशाळेच्या जवळ रिक्षा थांबवून
पीडित महिला एका रिक्षामध्ये बसली असता सदर रिक्षा चालकाने पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं फिर्याद दाखल केली असून या गुन्ह्याचा तपास नाशिक पोलीस करत होते. सदरचा गुन्हा अज्ञात रिक्षा चालकाने केला असल्याने त्या रिक्षा चालकाची पोलिसांकडे माहिती नव्हती. मात्र गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने आपल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार तपास करून सदर रिक्षा चालक हा भारतनगर येथे राहत असल्याचं समजलं. सदरचा गुन्हा निसार शेख यांनी केलेला असून तो भारतनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला जेरबंद केलं आहे. अधिक माहिती देताना पोलिसांनी असंही सांगितलं आहे की रिक्षाचालकांपासून सावध राहा. रिक्षात बसताना त्याच्या रिक्षाचा नंबर घ्या. रिक्षा योग्य दिशेनं चालली आहे की नाही ते बघा. आपल्यासोबत कोणी प्रवासी बसेल तरच त्या रिक्षाने प्रवास करा, अन्यथा एकट्याने त्या रिक्षेत प्रवास करू नये अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात